आता एक महत्त्वाची बातमी, सीना नदीला आलेल्या पुरामुळे पिकं वाहून गेलेली आहेत तर घरांचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेली आहेत। कोल्हापूरच्या पुराप्रमाणेच आम्हाला सुद्धा मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी केलेली होती, त्याला प्रतिसाद मिळालाय। थेट महापुरामध्ये अडकलेल्या सीना नदी दारफळच्या चावडीवरील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण आहोत माढा तालुक्यातील सीना दारफळ या गावामध्ये। हे संपूर्ण गाव आहे की या गावाला सीना नदीच्या पुरानं वेढलं गेलंय। अनोख गल्लोगल्ली पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्वाधिक सीना नदीच्या महापुराचा जो फटका आहे तो याच गावाला बसलाय। या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येऊन गेलेत, पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। काय परिस्थिती आहे बाबा? मी नवनाथ धर्मा गोडगे, राहणार दारफळ सीना, तालुका माढा। मी एक शेतकरी आहे। संपूर्ण पुरामध्ये आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। सगळी पिकं पाण्यामध्ये वाहून गेलेली ती, घरांची पडझड झालेली आहे आणि जी शासनानं पिकासंदर्भात पीक नोंदणी ती सरसकट माफ करावी, सरसकट पंचनामे करण्यात यावे। मुख्यमंत्री म्हणतायत नियमावर बोट ठेवणार नाही पण मदत सर्वाधिक देणार आहे। ते आम्हाला पटलंय, मुख्यमंत्र्यांनी असं ते आम्हाला मान्य आहे, पण त्यांनी काय अट घातली होती। आता एक सर्वसाधारण अशिक्षित आहे आणि ती त्याने पीक पाण्याची नोंद कशी करायची अशक्य आहे ते, म्हणून ती रद्द करावी। काय पीक सगळंच गेलंय, सगळं पीक गेलं, काही राहिलं नाही। पेरा जे जमीन आहे ती सुद्धा सगळं, गावातलं घरांचं किती नुकसान झालंय? भरपूर सगळी गाडी ती धाब्याची ती पडलेली आहे ती। धाब्याची आता इथं जाऊन तुम्ही हे जवळच बघा तुम्ही। हा, काय परिस्थिती? आता परिस्थिती इतकी बिकट आहे। आपण ज्या ठिकाणी इथं आहे ती गावातील सर्वात उंचवटा आहे हा भाग, त्याच्यामुळे आपण इथं उभा राहिलोय। नाहीतर परिसरात सगळीकडे पाण्यानं पूर्ण घरं वेढलेले आहेत, सगळ्याच्या घरात पाणी आहे। 4 दिवस झालं पिण्याला पाणी नाही, पिण्याचं पाणी, आणि लोक आंघोळीला सुद्धा हे घाण पाणी वापरायची परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय धन धान्य पाणी धान्य सगळं पुरवतो म्हणले। आता त्यांनी आश्वासन दिलंय त्याप्रमाणे त्यांनी ते करतील, कारण का देवाभाऊ असे मुख्यमंत्री आहेत की दिलेला शब्द पाळणार आहेत। आम्ही आता त्यांना एक प्रश्न विचारला की सांगलीच्या प्रमाणे आम्हाला मदत ही मिळाली पाहिजे। सांगली आणि कोल्हापूरला 4 वर्षापूर्वीची पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याप्रमाणे त्या धर्तीवर आमची पिकं सगळी उद्ध्वस्त झालेले आहेत, माती वाहून गेलेले आहेत, रानात कुठलंही पीक नाही। ज्यांचे ऊस होते ते सगळे खाली झोपलेले आहेत। काय म्हणले मग मदत देतो? ते म्हणले सर्व निकष डावलून ज्याप्रमाणे सांगलीला मदत दिली त्याप्रमाणे तुम्हाला मदत देण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करू। दसरा आली, दिवाळी आली, सण कसा करायचा? कशाची दिवाळी काय? अहो आमचं दिवाळा निघलं इथं, आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनानं। अहो इथं नदीच्या किनारी जाचा 1.5 लाखाचं फर्निचर बुडून खाक झालेलं आहे, घरातलं फुगलेलं आहे कपाट। 4 दिवस झालं माणसं पाण्याने। पुरामुळे खरं तर दिवाळा निघाले, पण तरी सुद्धा देवाभाऊंवर विश्वास आहे ते काहीतरी करतील, अशा संमिश्र प्रतिक्रिया खरं तर या लोकांच्या। गाव चावडीवरच्या या ज्या गप्पा आहेत त्याच सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचं संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, सीना दारफळ माढा।